जे रूमचं राहायचं रेंट असतं ती पण काही कंपनी पूर्ण देते 100% आणि काही कंपनी 50% देता. हे बघा, हे तामाची टावर, हे तामाची स्टेशन आहे मागे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. बिकॉज सकाळचे 6:55 झालेत आणि मी ऑफिसला चाललो आहे. तर आजच्या या ब्लॉगमध्ये माझी वर्किंग लाईफ जापानमध्ये कशी आहे त्याबद्दल मी सांगणार आहेत. तर रेडी होऊन ऑफिसला निघालो आहेत मी. माझ्या रूमपासून मी 6:55 निघतो. 7:10 माझी ट्रेन असते. मी ऑफिसपर्यंत ट्रेननी जातो. तर जे काही कंपनीचं सामान आहे, लॅपटॉप तो सोबत घेतला आहे आणि कंपनीने दिलेला एक आयफोन असतो तो पण सोबत घेतला आहे. तर हे जे सामान आहे, लॅपटॉप आणि आयफोन, तर कंपनी एम्प्लॉईसाठी याच्यासाठी देते इथे का जे काही कंपनीचं काम असेल ते सर्व त्याच्यामध्ये करायचं. मोबाईलमध्ये काही कम्युनिकेशन, रेनराकू शोधान करायचं असेल तर सर्व त्याच कंपनीच्या मोबाईलमधून करायचं. आपले पर्सनल डिव्हायसेस यूज नाही करू शकत आपण. तर आणि टिफिन मी रात्रीच रेडी करून ठेवतो बिकॉज सकाळी 5ला उठावं लागतं, आवरावं लागतं. तर आणि जास्त वेळ नाही राहत म्हणून आजचा दुपारचा टिफिन रात्रीच बनवून ठेवतो मी. सो आता चाललो आहे. इथून माझी शिनकेमी गावापासून ट्रेन आहे आणि तामाशीला माझा होन्शा आहे, म्हणजे हेड ऑफिस, तिकडे मी जाणार आहेत. तर मी माझा टिफिन रात्री याच्यासाठी बनवून ठेवतो कारण सकाळी 5ला उठावं लागतं, 6:30पर्यंत आवरावं लागतं. 1.5 तास असतो. त्या 1.5 तासामध्ये थोडंसं मेडिटेशन, एक्सरसाइज पण करावं लागते, करतो मी. आणि थोडा जॅपनीजचं पण रिव्हिजन करावं लागतं. दॅट्स वाय वेळ नसतो. तर आता मी स्टेशनला आलो आहे. माझं थोडं सुईकाचा चार्ज करायचा आहे आणि हिस्ट्री काढायची आहे मला सुईकाची, तर मी ती काढतो आता. मी माझ्या ऑफिसपर्यंत सुईकाने जातो. तर याचं कसं असतं, कंपनी पेमेंट देते आपलं जायचं याचं ट्रान्सपोर्टेशनचं. तर अगोदर आपल्याला सुईकामध्ये पैसे टाकावं लागतं, मग ते टाईप करून आपले पैसे खर्च करून जायचं असतं. कंपनी क्रॉस चेक पण करू शकते म्हणून हिस्ट्री पण काढावं लागते आपल्याला. हे बघा, ही मॅक्झिमम 20 दिवसाची हिस्ट्री घेतली मी. हे बघा, मी हिस्ट्री घेतली माझी. तर हिस्ट्रीमध्ये ना दिसतं आपण कुठून कुठपर्यंत गेलतो. तर कंपनी असं क्रॉस चेक पण करते का नक्की हे त्याच लोकेशनमधून येत आहे का नाही. आणि हे चेक करणं भरपूर इम्पॉर्टंट आहे बिकॉज काही गफला होऊ नये म्हणून. आणि कंपनी जे ट्रान्सपोर्टेशन देते ते आपण अगोदर पैसे भरायचे, मग त्यांना सांगायचे एवढे आमचे ट्रान्सपोर्टेशनचे पैसे झालेत, मग ते एवढे पैसे आपल्याला आपल्या पेमेंटचे एवढेच ॲड करून देतात ते. हे बघा, खूप गर्दी आहे. सकाळी जो ऑफिस टाईम असतो, सर्व लोक मोस्टली कंपनीचे 90% जे ऑफिसमध्ये असतात ते ट्रेनच ट्रान्सपोर्टेशन करतात, ट्रॅव्हल करतात. ट्रेन आली आता मला. इथून तामाची एकीला जायचं आहे, म्हणजे तामाची स्टेशनला, जिथं माझं हेड ऑफिस आहे. बघा, भरपूर गर्दी आहे. हे गाईज, आय एम इन टोकियो नाव. तर शिनकेमी गावात टोकियो मी आलो आहे. मला 3 ट्रेन चेंज करावं लागतं. तर टोकियोमधून मला एक ट्रेन चेंज करायची. अजून 4 स्टॉप आहे तिचे, टोकियो टू तामाची. बघा, लिफ्टवरती लेफ्ट साईडला सर्व उभे असतात आणि राईट साईडनी पायी चालणारे लोक असतात.
गाईज फायनली मी आता तामाचीला आलो आहे. आता मी तामाची रेल्वे स्टेशनला आहे. तुम्ही बघू शकता क्लीनलीनेस खूप स्वच्छ आहे हे. तर इथून आता मला पायी चालून माझं हेड ऑफिसची जी बिल्डिंग आहे तिकडं जायचं आहे. आता 8:10 झाले. 8:20 मी पोचेल तिथे. बरोबर 10 मिनटं अगोदर त्या हिशोबाने चालतं आहे. हे बघा, हे तामाची स्टेशन आहे मागे आणि हे तामाची टावर. आणि जपानमध्ये ना असे स्पेसिफिक स्मोकिंग एरियाज असतात. स्मोकिंग एरिया असतात, कुठं पण स्मोकिंग करायला अलाउड नाही आहे स्टेशनवर, ट्रेनमध्ये दामेदेस. तर स्टेशनच्या बाहेर असे स्मोकिंग एरिया असतात, तिथं स्मोकिंग करावं लागतं. हे बघा, इकडे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे ना, पूर्ण कवर केलेली आहे चारी बाजूंनी आणि वरून पण. बिकॉज इथे कन्स्ट्रक्शनचे खूप रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात, ते फॉलो करावं लागतात आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून खूप इम्पॉर्टंट आहेत आणि सर्व लोक फॉलो करतात. इथे पण मोठी बिल्डिंग असेल तिला बाहेरून कवर करतात, मग तिचं कन्स्ट्रक्शन काम होतं. जिथे कन्स्ट्रक्शन चालू असतं त्याच्या बाहेर 2 सिक्युरिटी गार्ड असतात. काही गाड्यामध्ये सामान न्यायचं असलं ते बघायला, गेट क्लोज ओपन सेफ्टीसाठी. जेवढे गेट राहतील त्या पूर्ण गेट्सवर 2-2 सिक्युरिटी गार्ड्स असतात. हे जे सर्व पब्लिक आहे, सर्व काही ऑफिसला चालले, काही शाळेत जाणारी मुलं आहे. मस्त इथं खाली पार्क पण आहे, बसायला जागा दिली आहे. इकडून मी ज्या ट्रेनने आता आलो ती ट्रेनची लाईन आहे. हे बघा, हे तामाची टावर. हे बघू शकता किती क्लीन आहे. इकडं स्विमिंग पूल पण आहे, छोटासा पार्क आहे. असं इकडं बसायला जागा आहे. होनशिबा पार्क. इकडं पब्लिक वॉशरूम्स, ते पण एकदम क्लीन आहे मधून. ॲस्थेटिक खूप मस्त मेंटेन केलं आहे तिथे. आज मी लवकर आलो आहे, 10-20 मिनटं. दॅट्स वाय मी हे सर्व दाखवतो आहे. मोस्टली मी याच टाईमला ऑफिसला येतो. जो माझा ऑफिस टाईम आहे सकाळचे 8:30 वाजता आहे. तर मी 8:10 15 मिनटांनी येऊन जातो इथे. मग आल्यावर या पार्कमध्ये बसतो, थोडंसं मोबाईल बघतो किंवा अभ्यास करतो किंवा काही कामाचं बघतो. इकडे वरती रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहे सर्व. असे मस्त पार्कमध्ये लहान मुलांना खेळायला पण लावलेले असतात. आवाज नसेल येत नाही, ट्रेन येते. हे बघा, हे आजोबा सकाळ सकाळी क्लिनिंग करताय. एवढा पूर्ण कचरा. गाईज हे बघा, ताकामात्सू ग्रुप ही जी कंपनी आहे, इथे मी कामाला आहे. इथं वर्क करतो मी आणि इथं माझं हेड ऑफिस आहे. आणि याच्या शेजारीच 7-Eleven येतो. 12 मिनटं आहे अजून. तर मी जातो, काहीतरी घेतो, मला भूक लागली आहे. 7-Elevenमध्ये ॲज मी व्हेजिटेरियन आहे, मला कमी ऑप्शन असतं. आणि बघा, हे जे ओलेगिरीचं सेक्शन आहे हे बेस्ट आहेत. भात आहेत, तीळ, काळ्या तिळीचा भात आहेत, तो छान लागतो. सर्व इथे अवेलेबल असतं. कोल्ड्रिंक्स. तर बिंग व्हेजिटेरियन मला ऑप्शन्स कमी आहे, पण आहे, अवेलेबल आहेत, काय प्रॉब्लेम नाही. सुई का आता तर आम्ही कुठं
チャージする電子マネーをお選びください。チャージする金額をお選びください。お取引を中止します。よろしいですか？チャージする金額をお選びください。あ、何か問題？お取引を中止します。よろしいですか？チャージする金額をお選びください。チャージします？大丈夫です。チャージナンバーにね。お支払い方法をお選びください。チャージ。タッチ音が鳴るまで電子レシートをお受け取りください。ありがとうございました。बघा खूप टेस्टी लागतो हा भात. तर मी आता मस्त खातो इथे. गाईज मी आता ऑफिसला आलो आहे. तर हे माझं वर्किंग स्पेस आहे. इथं काम करतो मी. हे बघा काम चालू आहे. आणि जास्त काही कंपनीचं काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ते नाही दाखवू शकत. सो भेटूया आता 12 वाजता, कारण 12 वाजता लंच ब्रेक आहे. A few moments later. हे गाईज इट्स लंच टाईम नाव. तर 12 ते 1 लंच टाईम असतो. आणि इथं आम्ही जिथं डेस्कवर काम करतो तिथंच जेवायला बसतो. सेपरेट असं डायनिंग हॉल वगैरे असं काही नाही आहे. तर हे बघा मस्त टिफिन खातो मी. आता भूक लागली मला. ओनिगिरी खाल्ली होती त्याच्यामुळं थोडं बरं झालं. लेट भूक लागली आज. हे गाईज आता माझं जेवण झालं आहे. 10-15 मिनटात जेवण होऊन जातं. मग मी वेळ असतो 45-40 मिनटं असता. तर मस्त खाली येऊन बिल्डिंगच्या खाली येऊन असा फिरतो. कारण इथं भरपूर काही पाहायसारखं आहे, बघायसारखं भरपूर काही येतं. बघा ही एक जी बिल्डिंग आहे मागे, ही पण मी ज्या कंपनीमध्ये आहे त्याच कंपनीची आहे. इथं सर्व आर्किटेक्टचं काम होतं, आर्किटेक्चर्स. तर हा असे लोकेशन आहे. तर मी सकाळीच ब्लॉगमध्ये सांगितलं का जे कन्स्ट्रक्शन कामं होतं, रिनोव्हेशन कामं होतं, बिल्डिंग्स पूर्ण कवर केल्या जातात जेणेकरून बाहेरचे जे लोक असतात त्यांना काही डिस्टर्बन्स नाही हो. हे बघा इथं खूप मोठी बिल्डिंग आहे. 7 ते 8 फ्लोअरची बिल्डिंग आहे. पूर्ण कवर केलेली आहे. म्हणजे जे बाहेर त्याचं काही जे मध्ये काम चालू आहे बाहेरच्या लोकांना डिस्टर्बन्स नाही होत. बघा पूर्ण कवर केलेली आहे. असं नाही का एकच साईडने कवर केली आहे, पूर्ण मागची आणि फ्रंट साईड ही यांनी कवर केली आहेत. तर आता थोड्या वेळ इथं खाली टाइमपास करायचा, मग वरती जाईल. तर जापनीज कंपनीमध्ये ट्रॅव्हल एक्सपेन्सेस जे असतात ना ते पूर्ण कंपनीच देते. आणि जे रूमचं राहायचं रेंट असतं ती पण काही कंपनी पूर्ण देते 100% आणि काही कंपनी 50% देतात. तर माझ्या केसमध्ये 50% माझी कंपनी देते आणि 50% मी भरतो. ट्रॅव्हल एक्सपेन्स तर पूर्ण कंपनीच देते. तर भारी आहे. कंपनीमध्ये जास्त वर्कलोड नाही राहत. जे काम दिलेलं असतं ते वेळेत करून द्यायचं. एवढं आहे का जे कानगेंशू त्यांना समजा काही काम करून पाहिजे तर ते वेळेच्या आत दिलं पाहिजे. आणि सकाळी पण लवकर यावं लागतं. लवकर इन द सेन्स 10:30 8:30चा टाईम आहे तर 8:10 8:15च्या आसपास येऊन जातो मी. 10-15 मिनटं अगोदर यायचं कधी पण. सो आता 1पर्यंत ब्रेक आहे. थोडं मी खाली फिरतो आणि जातो वरती. तर गाईज माझ्या जे कंपनीमध्ये आहेत ना माझे जे कलिग्स सेम्पाई माझे सिनियर, तर ते खूप चांगले, खूप मदत करता. काही कळलं नाही कळलं, काही डाऊट असले ना त्यांना मी प्रत्येक वेळेस जाऊन विचारतो. तर ते एकदम पोलाइटली माझे सर्व डाऊट सॉल्व्ह करता. आणि एकदा 2दा 3दा समजून सांगता काही जर समजलं नाही मला तर खूप चांगला बिहेवियर असतो त्यांचा. खूप सपोर्ट करता ते आणि खूप काही शिकवता. फक्त कामाविषयीच नाही, असं रेग्युलर जपानमध्ये कसं राहायचं, काय
रेग्युलर लाईफ विषय पण भरपूर काही शिकवता. सो खूप चांगलं आहेत ते. आता 1 वाजत आले. मी चाललोय आता वरती माझ्या ऑफिसमध्ये. तर गाईज आजचा दिवसाचं काम झालंय. 5:30 वाजले. आज काही सांगे वगैरे काही नव्हतं. ओव्हर टाईम 5 मिनटं जरी ओव्हर टाईम केलं तर त्याचे पैसे भेटतात. पण आज काही सांगे नव्हता. तर 5:30 वाजता काम संपलं. आता चाललो आहे घरी. तर हा होता एक छोटासा व्लॉग. माझी डेली लाईफ जापानमध्ये कशी असते, वर्किंग लाईफ जापनीज कंपनीमध्ये. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.